जय जय रघुवीर समर्थ. मंडळी नमस्कार. आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. गुरुजनांच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा आजचा हा मंगलमय दिवस. याच दिवसाचं औचित्य साधून आमच्या सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाने गुरुपौर्णिमा साजरी करून गुरुजनांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. या आनंद सोहळ्यात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्या सद्गुरूंची ईश्वराची आराधना या ठिकाणी होते आहे. एकं नित्यं यमलवचनं सर्वभिः साक्षिभूतं भावातीतं सर्वजनं सद्गुरुं तन्नमामि. ॐ सहस्रशीर्षः पुरुषः सहस्राक्षः सहस्रपादां सभूमिर्विश्वतो मृत्वां तिष्ठत्यशाङ्कुरं पुरुष एवेदं सर्वयद्भूतयज्ञोद्यां उतामृतन्वस्वेशानो यदन्नेनाथोहदिं एतावानस्मिनाथोज्जायां वश्यपुरुषः पादोऽस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यां वन्दिभिः. या ठिकाणी सद्गुरूंचं पूजन मोरे दाम्पत्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर आजचे जे आपले चारही गुरु आहेत ते सद्गुरूंचं पूजन करीत आहेत, दीप प्रज्वलन करीत आहेत. हे त्यांचं पूजन करीत आहे. या ठिकाणी गुरु आणि शिष्याचं हे नातं एक आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने नेहमी हिंदू संस्कृतीत दिसून येतं आणि त्याचं प्रतीक हे आपणा समोर आता दिसत आहे. सस्त्रीताई आपल्या गुरूंचं पूजन करीत आहे. तसे निलेश भाऊंना मी विनंती करतो की त्यांनी पानसरे गुरुजींना 4 श्रीफळ आणि गुरु दक्षिणा द्यावी. त्यांनी त्यांचं या ठिकाणी बसा. गुरुजी आपण बसा. या ठिकाणी आजींचं वय हे गुरूंपेक्षा जास्त आहे, परंतु गुरूंची महती ही वयाच्या आधारित नसते. या ठिकाणी गुरु हे गुरुच असतात. म्हणून अजूनही या ठिकाणी गुरूंचं पूजन केलं हे एक विशेष आहे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् मन्त्रमूलं सद्गुरुवाक्यं मोक्षमूलं सद्गुरुवा ज्ञानं वैराग्यं सिद्धार्थं सद्गुरुं पादोदकमिते. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
श्री बडगुजर सरांनी सादर केली एक सुंदर कविता. कवींनी म्हटलंय, नजरेपुढे कठोर होते, नजरे आडून पाझरते. मात्र त्यांची नजर जेव्हा त्या शिष्यांच्या बाजूला व्हायची त्यावेळी कुठेतरी त्यांच्या अंतःकरणात त्या शिष्याविषयीचं प्रेम जागृत व्हायचं. म्हणून या ठिकाणी कवींनी म्हटलंय, नजरे आडून पाझरते तर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. पुस्तकांची हाक येते दप्तराच्या कंठातून, संस्काराच्या कंपास पेटी आयुष्याला सामावून. शिष्य म्हणून, युवक म्हणून, माणूस म्हणून घडवते सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. तेव्हा तुम्ही बाकावरती उभं केलं नसतं जर. आपण आठवत असेल आपल्याला, मलाही आठवतं, मीही बाकावर एकदा उभा राहिलो होतो. जर आपण काही होमवर्क केला नाही, काही चुकलं तर गुरुजी लगेच बाकावर उभी करायची, ती शिक्षा असायची. तेव्हा तुम्ही बाकावरती उभं केलं नसतं जर, विचारांची पोहोच कधी गेली नसती यावर. म्हणून अडथळ्यांचा डोंगर एका क्षणामध्ये झुकवते सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. आठवणीच्या फळ्यावरती अजून आहे सुविचार, शिस्तीच्या त्या गणिताला महत्वाचा गुणाकार. नजरेमध्ये सुरू घेऊन आभाळ व्हायला शिकायचे सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. धन्यवाद. तर असं त्यावेळेचं शिक्षण होतं. अमृतधारा गुरु सत्संग है प्राण सिंगारा. हे स्वाहा मध्यमान्यं समर्पयामि. कर्पूराग्निमहानीराञ्जनदीपं समर्पयामि. सुखकर्ता वार्ता विघ्नाति मधुरे प्रेम कृपादयाति सर्वांगे सुंदर भगीरथे मानवता भवाति. जय देव मंगलमूर्ति दर्शनमात्रे मनसामि मातुर्की. जय देव रत्नगंधपरामृतवै कुमरा चंद्रकांति कोटि कुंकुम केशवरा. हीरे जगदा मुकुट शोभा शोभरा वृद्धने रूपे शनि नागरिया भक्ति नाम सर्वमंगला. चरा सुंदर वक्र सुंदर प्रियना दासा माता पाले करना. संकटी पावारे निर्वाणी रक्षा दे सुरवंदना. गुरुजी सत्सहाराना त्रिभुवने अवतार संयोग कराना. नीति नीति शब्दाने अम्माना हिरे सभागे ध्याना. जय देव जय श्री गुरु दत्ता स्वामी अमृता आरती वारिता जीव चित्ता. जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता स्वामी अमृता आरती वारिता जीव चित्ता. जय देव आरती वारिता जीव चित्ता. जय देव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. मंडळी, गुरुपौर्णिमा उत्सवाचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय गुरुदेव.